पूर्वी परभणीच्या मानवतमध्ये सभामंडप कोसळला होता मंदिराचा, ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता। त्याचे हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती आलेलं आहे। भयंकर दृश्य। अंडर कन्स्ट्रक्शन होता हा सभामंडप, त्यामुळे इथे असलेल्या ह्या काठ्यांनी त्याला आधार देण्यात आलेला होता आणि अचानक हा सभामंडप कोसळलेला आहे। मोठी भाविकांची रांग इथे खाली होती, अनेकांचं दर्शन घेणं सुरू होतं आणि त्या अशाच परिस्थितीत हा सभामंडप कोसळलेला आहे। अनेक जण त्याखाली अडकलेले होते। 5 जणांचा यात मृत्यू झालेला आहे। 22-23 जण याखाली अडकले होते। त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते। जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यात आलेलं आहे। हे सीसीटीव्ही दृश्य मंदिरामध्ये जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले होते त्यामध्ये हा सभामंडप कोसळला, त्याचं हे दृश्य कैद झालेलं आहे। अक्षय मुंडे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। अक्षय, नक्कीच मानवत तालुक्यातील यशवाडी येथील मंडपाचे काम सुरू असतं, मंदिराचे काम सुरू असताना हा प्रकार घडलेला आहे। सभागृह कोसळल्याने यामध्ये 30 ते 40 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। आपण जर पाहिलं तर या घटनेची माहिती मिळतात पोलीस प्रशासनातील अधिकारी असून महसूल प्रशासनातील अधिकारी असून घटनास्थळी दाखल झालेले आहेत। जे सभागृहात कोसळून खाली अडकलेले भाविक आहेत त्यांना काढण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण जर पाहिलं तर ही दुर्घटना घडल्याच्या नंतर प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे आणि घटनास्थळी जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले। अक्षय, यामध्ये किती जण एकूण जखमी आहेत, काही अंतिम आकडा कळू शकलाय का? नाही, सध्या तरी जे अडकलेले लोक आहेत त्यांना काढण्याचं काम सुरू आहे, पण या सभागृहाखाली 50 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। हा जर सभामंडप बांधला जात होता तर इथे भाविकांना प्रवेश का दिला जात होता? हे अत्यंत धोकादायक प्रकार होता। या संदर्भात काही विचारणा झाली का मंदिर प्रशासनाला? तरी काही परिस्थिती नाहीये, कारण सभागृहाचे काम सुरू असताना मंदिरात भाविक हे दर्शनासाठी जात होते आणि ते घडलेली घटना आहे। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। सीसीटीव्ही दृश्य आहेत परभणीच्या मानवत मधली, जिथे सभामंडप कोसळला मंदिरासमोरचा आणि कुणालाही सावरण्यासाठी अवधी सुद्धा मिळाला नाही। एका क्षणाची गोष्ट आणि अक्षरशः हा सभामंडप कोसळून खाली आला। 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूण 22 ते 23 जण इथे खाली होते। त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलं या ढिगाऱ्याखालून आणि 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। अनेक जण इथे दर्शन घेत होते। खरं तर या सभामंडपाचं बांधकाम सुरू होतं, मात्र बांधकाम सुरू असताना सुद्धा इथे भाविकांना दर्शनासाठी का जाण्यासाठी परवानगी देण्यात आली हे आपल्याला माहिती नाही। राजेश विटेकर आहेत, आमदार राजेश विटेकर इथले स्थानिक आमदार आहेत। विटेकरजी, या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे घटना अतिशय दुर्दैवी आहे। 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। या सभामंडपाचं जर काम सुरू होतं तरीही इथे दर्शन रांग सुरू होती, हे त्याहीपेक्षा भयंकर आहे। आपण कसं पाहता या घटनेकडे? निश्चित स्वरूपामध्ये झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामध्ये जवळपास 27 लोक होते, 4 लोक मयत आहेत आणि बाकी 3 सरकारी जिल्हा रुग्णालयामध्ये, 20 आरपी मेडिकल कॉलेज इथे आपण त्या ठिकाणी त्यांना दाखल केलेले आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। आणि ही जी घटना घडलेली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे। निश्चित स्वरूपामध्ये संस्थांच्या वतीनं या सभामंडपाचं काम चालू होतं। राजस्थानहून या ठिकाणी विशेष दगड जो असतो, लाल दगड, त्याच्या माध्यमातून या सभामंडपाचं काम चालू होतं आणि काम पूर्णत्वास आलं होतं। चालू कामामध्ये भाविकांना दर्शनासाठी वगैरे असा काही विषय नाही, काम पूर्णत्वास आलं होतं। पण साईडला जे आधार म्हणून आपण बल्ली आणि दोरीनं जे आपण आधार देतो ते बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी उभे असल्यामुळे ते कुजलेली होते आणि त्या ठिकाणी नेमकं घटना आता इथं इतका रश आहे, सांगायला कोणी तयार नाहीये। एक रश कमी झाल्यानंतर तासाभरामध्ये निश्चित स्वरूपामध्ये खरं कारण आपल्याला कशामुळे ही घटना घडलेली आहे आपल्याला माहिती मिळेल। विटेकरजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।